नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक किशोर सेवा मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर आता नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये रिसर्च मॅनेजमेंट GNM थर्ड इयरमधला शिक्षणाचे तत्त्वज्ञान म्हणजे फिलॉसॉफी ऑफ एज्युकेशन बघणार आहोत. विचारला जाऊ शकतो क्वेश्चन हा. तर आपण बघूया. शिक्षणाचे तत्त्वज्ञान म्हणजे असे विज्ञान की ज्यामध्ये एखाद्या व्यक्ती किंवा गटाचे शिक्षणावरील मूल्य, भविष्याचा विश्वास व समज स्पष्टपणे लिखित स्वरूपात मांडलेले असतात. शिक्षणाचे तत्त्वज्ञान वेगवेगळ्या प्रकारात मोडते. ते असे की आपण बघूया तत्त्वज्ञान शिक्षणाचे कोणकोणत्या प्रकारात मोडते ते. पहिलं आहे इसेन्शियालिझम, आवश्यकतावादी, पेरेनियालिझम, प्रोग्रेसिव्हिझम, उत्कर्षवादी कारखाने, सोशल रिकन्स्ट्रक्शनिझम, सामाजिक पुनर्निर्माणवादी. पाचवा आहे एक्स्टेन्शनियालिझम, वास्तववादी. सहावा आहे बिहेविओरिझम, वर्तणूकवादी. सातवा आपण बघूया. तर सातवा आहे कन्स्ट्रक्टिव्हिझम. आठवा आहे कन्झर्वेटिझम, पुरोगामीवादी. नववा आहे ह्युमॅनिझम. दहावा आहे आयडियोलिझम, आदर्शवादी म्हणजे आयडियल आपण बोलतो ना, आयडियोलिझम ते आहे. तर अशा प्रकारे शिक्षणाचे तत्त्वज्ञानाचे वेगवेगळे प्रकार मोडतात. वेगवेगळ्या तत्त्वज्ञानात म्हणजे वेगवेगळ्या प्रकार तत्त्वज्ञान मोडते. तर तत्त्वज्ञान हे शिक्षणाचे ध्येय, उद्देश, पद्धती, अर्थ आणि स्वरूपाचे परीक्षण करीत असते. प्रत्येक तत्त्वज्ञानाच्या प्रकारानुसार त्याचे वेगवेगळे स्वरूप असते. आदर्शवादी तत्त्वावर विश्वास ठेवणारे प्रस्तावित शिक्षण प्रणालीत आदर्श मूल्य, तत्त्वे, पद्धती यावर जास्त भर दिला जातो. तत्त्वानुसार त्या शिक्षणाचा ॲक्शन प्लॅन म्हणजे कृती आराखडा व अभ्यासक्रम आधारित असतो आणि संपूर्ण शिक्षणात ज्ञान, कौशल्य, अनुभव देऊन मूल्यांकन करण्यात येते. मानवतावादी जास्त प्रमाणात विद्यार्थ्यांच्या पूर्ण क्षमतेला उजाळा देऊन त्यांना प्रगत बनवतात. त्यांना जास्त भर विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या गुणकौशल्यांना वाव देण्यावर असतो. तर तत्त्वज्ञान हे काय आहे तर शिक्षणाची ध्येय, उद्देश, पद्धती, अर्थ आणि स्वरूपाचे परीक्षण करीत असते. प्रत्येक तत्त्वज्ञानाच्या प्रकारानुसार त्याचे वेगवेगळे स्वरूप असते. म्हणजे तत्त्वज्ञानाच्या वेगवेगळ्या प्रकारानुसार त्याचे स्वरूप असते. आदर्शवादी तत्त्वावर विश्वास ठेवणारे प्रस्तावित शिक्षण प्रणालीत आदर्श मूल्य, तत्त्वे, पद्धती यावर जास्त भर दिला जातो. ठीक आहे. आदर्शवादी तत्त्वावर विश्वास ठेवणारे प्रस्तावित शिक्षण प्रणालीत आदर्श मूल्य, तत्त्वे, पद्धती यावर जास्त भर दिला जातो. तत्त्वानुसार त्या शिक्षणाचा कृती आराखडा व अभ्यासक्रमावर आधारित असतो. ठीक आहे. त्याने संपूर्ण शिक्षणात ज्ञान, कौशल्य, अनुभव देऊन मानवतावादी जास्त प्रमाणात विद्यार्थ्यांचा पूर्ण क्षमतेला उजाळा देऊन त्यांना प्रगत बनवतात. त्यांचा जास्त भर विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या गुणकौशल्याला वाव देण्यावर असतो. तर अशा प्रकारे ही शिक्षणाची तत्त्वे आहेत शिक्षण ज्ञानाचे. ठीक आहे. शिक्षणाची तत्त्व आहेत. तर तुम्ही अशा प्रकारे लिहू शकता. 3 मार्काला विचारला जाऊ शकतो. 15 मार्कामध्ये हा क्वेश्चन. शिक्षणाशी रिलेटेड जर प्रश्न विचारलं तर त्याच्यामध्ये 3 मार्काला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर रिसर्च मॅनेजमेंटमध्ये असे क्वेश्चन असतात. तर आपण अजून बघूया. बरेच क्वेश्चन आहेत पेंडिंग रिसर्च मॅनेजमेंटचे. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा आणि या नोट्स काढून घ्या. ठीक आहे. त्याची तत्वामध्ये वेगवेगळे प्रकार कोणते आहेत. ठीक आहे. हे आहे टोटल 10 प्रकार आहेत. आयडियोलिझम, ह्युमॅनिझम, कन्झर्वेटिझम. ठीक आहे. तर हे तुम्ही नोट्स काढून घ्या आणि थोडक्यात माहिती लिहू शकता. 3 मार्काला विचारला जाऊ शकतो प्रश्न. ठीक आहे. शिक्षणाचे तत्त्वज्ञान लिहा किंवा शिक्षणाचे तत्त्वज्ञान असा एक 15 मार्काचा आपला जो प्रश्न असतो त्याच्यामध्ये 2 मार्काची डेफिनेशन, 3 मार्काचा हा क्वेश्चन आणि 5-5 मार्काचे दुसरेही प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर त्याच्यासाठी तुम्हाला माहिती पाहिजे म्हणून लिहून घ्या. तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद.